एक असा व्यक्ती ज्यांना स्वतः श्री स्वामी समर्थांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. इथे होते एका सरकारी अधिकाऱ्याची पूजा. आपण आज आलोय सटाणा येथील आराध्य दैवत देव मामलेदार यांच्या मंदिरात. स्वतः स्वामी समर्थांनी स्वप्न दृष्टांतात येऊन त्यांना एक शालिग्राम दिला. त्यांच्या आयुष्यात असे काही कार्य केले की त्या कर्तृत्वाच्या जीवावर लोकांनी त्यांना देव मानले. डोक्यावर लाल पगडी, अंगावर पांढरा सदरा हा त्यांचा पेहराव. दिवसभर ते मामलेदारीचे काम करत असत आणि रात्रीच्या वेळी भजन कार्य करत असे. मामलेदाराच्या पोस्टवर असताना 1869 साली त्यांची बदली बागलाण या प्रांतात झाली. यावेळी बागलाण तालुक्यात 1870 साली एक भयंकर दुष्काळ आला. यावेळी तिथल्या जनतेने ह्या सरकारी अधिकाऱ्याकडे धाव घेतली. महाराजांनी त्या काळात त्यांना येणारे वेतन, त्यांच्याकडची संपत्ती ही सगळी गोरगरिबांमध्ये वाटण्यास सुरुवात केली. महाराजांनी त्यांच्या स्वतःच्या घरातले दागदागिने सुद्धा विकून टाकले. इंग्रजांकडून कुठल्याही प्रकारची मदत दिसत नसताना त्यांनी सरकारी खजिना हा लोक कल्याणासाठी वापरून टाकला. खरा चमत्कार तर तेव्हा घडला जेव्हा इंग्रजांच्या शोधाच्या दरम्यान तो खजिना तसाच्या तसा सरकारी दप्तरात होता. त्यांच्या सत्कार्यामुळे त्यांचं नाव देव मामलेदार पडले. महाराजांच्या अशा काही गोष्टी तुम्हाला माहित असेल किंवा महाराजांवर तुमची ही श्रद्धा असेल तर आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा.